हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण पायनॅपल फ्लेवरमध्ये फोटो केक बनवून रेडी करणार आहोत। आणि हा जो केक आहे तो मी पहिल्यांदाच बनवत आहे आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप जुगाड करून हा केक मी बनवलेला आहे। तर इकडे बघू शकता, हा केक बनवण्यासाठी ते मी 1 कप होईल इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे, व्हॅनिला प्रीमिक्स। तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून हे जे बॅटर आहे ते मी रेडी केलेलं आहे। बघू शकता, आपल्याला एकदम पाणी टाकून घ्यायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आहे बॅटर बनवताना। या केकची अजून थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये जे पायनॅपल इमल्शन आहे ते सुद्धा 1-2 ड्रॉप होईल इतकं टाकलेलं आहे। आता इकडे बघू शकता, बॅटर रेडी झालेलं आहे। थोडंसं जे आपण डेली यूज करतो रिफाइंड ऑइल ते मी इथे टाकलेलं आहे। आपल्याला याच्यामध्ये मोहरीचं तेल अजिबात टाकायचं नाही। तर इकडे बघू शकता, जे बॅटर आहे ते मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला केक बनवण्यासाठी लागणारी जी बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची पाहिजे। हा जो केक बनवण्यासाठी लागणारा स्पंज आहे तो मी OTG मध्ये बेक करून घेतलेला आहे, बघू शकता। तर गॅसवरती सुद्धा आपण अशा पद्धतीचे जे बेस आहेत ते बेक करू शकतो, पण माझ्याकडे छोटं भांडं नव्हतं म्हणून मी हे 1 किलोचं मोठ्या साईजमध्ये भांडं आहे तर OTG मध्ये बेक करून घेतलेलं आहे 180 डिग्री सेल्सिअस वरती। दोन्ही रॉड ऑन ठेवले होते आणि फॅन सुद्धा ऑन ठेवला होता आणि फक्त 20 मिनिटांमध्ये हा केक बेक करून मी घेतलेला आहे। तर किती छान असा बेक झालेला आहे। आता आपण केक थंड व्हायला ठेवणार आहोत, तोपर्यंत आपल्याला केक बनवण्यासाठी लागणारी जी क्रीम आहे ती बनवून घेऊयात। तर इकडे बघू शकता, मी 1 कप होईल इतकीच व्हिपिंग क्रीम सुद्धा घेणार आहे आणि या क्रीमची जी कन्सिस्टन्सी आहे ती सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। जे हे पॅकेट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने खोलायचं आहे, जेणेकरून आपण यातून क्रीम घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने बघू शकता, मी पॅकेट जे आहे ते खोललेलं आहे आणि क्रीमची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता, आपल्याला अशा पद्धतीची पाहिजे आणि क्रीम एकदम चिल्ड पाहिजे, तरच जी केक बनवण्यासाठी क्रीम आपण बनवून घेणार आहोत ती व्यवस्थित बनते। आपल्याला लागणारी जी क्रीम आहे ती बनवून झालेली आहे आणि थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहे। तर आता इकडे बघू शकता, जो स्क्वेअर शेपमध्ये हा स्पंज मी बेक करून घेतलेला आहे तो किती छान असा बेक झालेला आहे, याची जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता। आता आपल्याला जेवढ्या साईजमध्ये फोटो आहे तेवढ्याच साईजमध्ये हा जो स्पंज आहे तो 3 लेयरमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर हा जो जुगाडू केक आहे तो मी कशा पद्धतीने बनवलेला आहे बघू शकता। तर इथे मी फोटो ठेवून त्याच्या साईजमध्ये जो स्पंज आहे तो कट केलेला आहे। याच्या मी 2 लेयर्स कट करून घेतलेले आहेत आणि कट करण्यासाठी मी धाग्याचा वापर इथे केलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने चाकूचा वापर न करता धाग्याच्या वापराने सुद्धा आपण केकचा जो स्पंज आहे तो कट करून घेऊ शकतो। तर इकडे बघू शकता, याच्या मी फक्त 2 लेयर्स कट करून इथे घेतलेल्या आहेत आणि किती छान अशी लेयरसुद्धा आपली कट झालेली आहे। आता आपण याच्या 3 लेयर्स तयार करणार आहोत। तर इकडे जो साईडचा भाग होता त्याच्याही मी 2 लेयर्स कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या केक बनवण्यासाठी लागणाऱ्या 3 लेयर्स आहेत त्या इथे कट करून झालेल्या आहेत आणि आपण केक बनवण्यासाठी आता सुरुवात करणार आहोत। तर केकचं सोकिंग करण्यासाठी मी इथे थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे, 2 चमचे होईल इतकं। याच्यामध्ये पायनॅपल क्रश मिक्स केलेला आहे आणि यानेच आपण सोकिंग करणार आहोत। याने खूप छान अशी केकला टेस्ट येते। तर इथे मी मोठा बेस घेतलेला आहे, याच्यावरती आता आपण क्रीम थोडीशी लावून घेतलेली आहे आणि जे आपण लेयर्स कट करून घेतलेले आहेत ते आता सेट करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता, अशा पद्धतीने आपण ही जी पहिली लेयर आहे ती सेट करून घेतलेली आहे आणि ते छान असं सोकिंगसुद्धा केलेलं आहे। आता आपण याच्यावरती थोडीशी क्रीम टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडे आता स्प्रेड करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने जी क्रीम आहे ती आपल्याला जितकी पाहिजे तितकीच आपण लावू शकतो आणि हा जो केक आहे तो कस्टमाइज केक आहे। कस्टमरला अर्धा किलोमध्येच हा केक बनवून पाहिजे होता आणि माझ्याकडे
1 किलोचं स्क्वेअर शेपमध्ये भांडं होतं, तर त्यामध्ये मी जुगाड करून हा अर्धा किलोचा केक इथे बनवून रेडी करणार आहे. तर इकडे बघू शकता, जुगाडू म्हणजे जी साईडची लेयर आहे ती कट करून घेतलेली होती, त्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि ते आपली जी दुसरी लेयर आहे ती सेट झालेली आहे बघू शकता. तर अशा पद्धतीचं केक बनवण्यासाठी मी या लेयरचं जुगाड केलेलं आहे. तर इथे मी जी दुसरी लेयर आहे ती सुद्धा सोकिंग करून घेतलेली आहे. याच्यावरती सुद्धा थोडीशी क्रीम टाकून मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हालाही बेकिंगची आवड असेल आणि केक बनवण्यासाठी सुद्धा खूप इच्छुक असाल तर तुम्ही पुष्पास किचन या चॅनेलवरचे व्हिडिओ बघू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्या चॅनेलवरती तुम्हाला केकचे आणि बेकिंगचे भरपूर असे व्हिडिओज पाहायला आणि शिकायला सुद्धा भेटणार आहेत. तर पुष्पास किचन या चॅनेलला एक वेळ नक्की भेट द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला रोज पाहायला आणि शिकायला सुद्धा भेटणार आहेत. आणि बेकिंग करणं खूप सोपं आहे, फक्त व्हिडिओ बघू नका, तर व्हिडिओ बघून त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे, ते तुम्ही स्वतः शिकायला सुद्धा सुरुवात करा, अजिबात घाबरू नका. तर इकडे बघू शकता, दोनही लेयर्स इथे छान अशा सेट करून झालेल्या आहेत. आता आपण जी तिसरी लेयर आहे ती सुद्धा इथे सेट करून घेणार आहोत आणि तिसरी लेयर सेट करताना नेहमी जो तळातील भाग असतो तो सगळ्यात वरती आपल्याला सेट करून घ्यायचा आहे, कारण याने जेव्हा आपण केकचं फिनिशिंग करतो त्यावेळी खूप छान असं फिनिशिंग येतं. तर इकडे बघू शकता, केकवरती मी थोडंसं क्रम कोटिंगसुद्धा सोबत करून घेतलेला आहे साईडनी. तर आता हा जो केक आहे तो छान असा सोकिंग करून झालेला आहे. क्रीम सगळीकडे मी लावून घेतलेली आहे. आता आपण सगळीकडे थोडंसं क्रम कोटिंगसुद्धा करून घेणार आहे. क्रम कोटिंग करून घेतल्यामुळे आपल्याला जे केकचं आयसिंग आहे ते खूप छान असं करता येतं आणि जे केकचे क्रम्स असतात ते क्रीमसोबत अजिबात येत नाहीत. तर इथे मी क्रम कोटिंग करून घेतल्याच्या नंतर एक 5 मिनिटासाठी केक जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. 5 मिनिटानंतर केक बाहेर काढलेला आहे आणि पायपिंग बॅगच्या मदतीने सगळीकडे आता क्रीम जे आहे ते मी स्प्रेड करून घेणार आहे. तर आपल्याला पायपिंग बॅगचा वापर केला पाहिजे केकवरती क्रीम आपण जेव्हा लावतो त्यावेळी, कारण सगळीकडे जी क्रीम आहे ती व्यवस्थित लागली जाते, एक्स्ट्राची क्रीम लागत नाही आणि केकचं जेव्हा आपण फिनिशिंग करतो तेव्हा जास्त आपल्याला क्रीम जी आहे ती सुद्धा काढावी लागत नाही. तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता, सगळीकडे मी पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने ही जी क्रीम आहे ती केकवरती सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघू शकता, जी क्रीम आहे ती एक्स्ट्राची जास्त लागत नाही. बऱ्याच जणांना जास्त क्रीमचे केक आवडत नाहीत, तर थोड्याशा क्रीममध्ये अशा पद्धतीचे आपण केक बनवून इथे रेडी करू शकतो. तर इकडे बघू शकता, पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम जी आहे ती सगळीकडे आता स्प्रेड करून घेतलेली आहे. जिथं जिथं क्रीम आपल्याला वाटते की इथं राहिलेले आहे तिथंसुद्धा आणि लावून घ्यायचे आहे. तर इकडे बघू शकता, स्क्रॅपरच्या वापराने आपण अशा पद्धतीचं केकला छान असं फिनिशिंग देऊ शकतो. इकडे थोडीशी क्रीम राहिलेली होती तर मी अजून एकदा लावून घेतलेली आहे आणि अजून एक वेळ जे स्क्रॅपर आहे ते फिरवून इथं छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे बघू शकता. मैत्रिणींनो, स्क्वेअर शेपमध्ये जेव्हा आपण केक बनवायला घेतो तेव्हा थोडंसं आपल्याला वेळ लागतो, कारण स्क्वेअर शेपमध्ये मेन म्हणजे फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून केकचं फिनिशिंग करताना थोडासा वेळ लागतो. तर साईडला मी इथे फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला जी एक्स्ट्राची क्रीम आहे तीसुद्धा पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा जो आपला केक आहे तो इथे फायनल फिनिशिंगमध्ये झालेला आहे बघू शकता. आता आपण याच्यावरती थोडीशी डिझाईनसुद्धा बनवून घेणार आहोत. तर इथे स्क्रॅपरचा वापर मी केलेला आहे आणि छान अशी डिझाईन इथे बनवून रेडी झालेली आहे. तर वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे तीसुद्धा काढून झालेली आहे. आता आपण हे जे फोटो प्रिंट आहे ते या केकवरती लावून घेणार आहोत.
तर ही जी आहे ती फोटो प्रिंट आहे. अशा पद्धतीची तुम्हाला एडिबल शुगर प्रिंटसुद्धा काढून मिळते, तीसुद्धा तुम्ही याच्यावरती लावू शकता. तर इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. मी ते दोन्ही साईडला बॉर्डर जी आहे ती काढून घेतलेली आहे. थोडेसे डिझाईनसाठी स्प्रिंकल टाकून घेतलेले आहेत. सोबतच जे सिल्वर डस्ट आहे ते सुद्धा स्प्रे करून घेतलेलं आहे आणि इथे 4 बटरफ्लायसुद्धा लावलेले आहेत, त्या एडिबल आहेत. तर हा आपला फोटो प्रिंट जुगाडू केक बनवून इथे रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.